बंधत्वाला सामोरं जाताना माझ्याकडे जेव्हा कपल्स येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आपण छोटे 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 व्हिडिओज बनवतो. मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा. अशाच प्रकारची माहिती घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आज खूप छान माहिती देणार आहे. IVF नंतर घ्यावयाची काळजी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. आता IVF करताना पहिलं मनात असतं की IVFचा सक्सेस रेट साधारणपणे कुठेतरी 40 ते 50% आहे. आपण इतका खर्च करतोय, तर पेशंट, नातेवाईक आणि घरातली मोठी माणसं यांचं असं असतं की त्या महिलेला आम्ही बेडवरून उठून पण देणार नाही आणि आम्ही ते सगळं मॅडम करायला तयार आहे, तर नेमकं आम्ही काय काय करू. आणि हा प्रत्येक कपलचा प्रश्न असतो, प्रत्येक घरातल्या करत्या माणसाचा किंवा मोठ्या माणसाचा हा प्रश्न असतो. सो खरंच IVF नंतर नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे की सक्सेस रेट चांगला राहील आणि तो कमी होणार नाही किंवा त्याच्यात काही बदल होणार नाही. तर पहिलं खूप महत्त्वाचं म्हणजे IVF नंतर दिली जाणारी मेडिकेशन्स. हे जे मेडिकेशन्स आहेत, काही गोळ्या, औषधं जी आहेत, व्हजायनल जेल किंवा टॅबलेट्स आहेत, त्या अगदी व्यवस्थितरित्या टाईम टू टाईम घेणं गरजेचं आहे. कारण हे जे आहेत ते हॉर्मोन्स असतात, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन सप्लिमेंट्स असतात. हे हॉर्मोन्स जे आहेत हे आपला गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे याच्यामध्ये गर्भ रुजण्याची रिसेप्टिव्हिटी जी असते ती चांगली करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे एखादी गोळी चुकली, एखादं जेल चुकलं तरी मला पेशंटचा खूप पॅनिक होऊन फोन येतो आणि मी त्यांना अगदी शांतपणे सांगते की याच्यामुळे तुमचा सक्सेस रेट नक्की कमी होणार नाही, पण खूप रिपीटेडली होतंय आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप योग्य रीतीने जर फॉलो करत नाहीये टायमिंग्स, तर डेफिनेटली इट विल अफेक्ट. सो मेडिकेशन्स तुमच्या डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार घेणं खूप इथे महत्त्वाचं ठरतं. मग पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो, मॅडम बेड रेस्ट किती दिवस द्यायची. आमचं घर 3 मजली आहे किंवा आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, मग ह्या जिने चढू शकतात का. हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. मी परत एकदा सांगते, आपण रुटीनली मी तरी फक्त 5व्या दिवसाचे गर्भाशयामध्ये सोडते, पण 3ऱ्या किंवा 5व्या दिवसाचे गर्भ सोडले जातात रुटीनली. जेव्हा गर्भाशयामध्ये आपण सोडतो तेव्हा एंडोमेट्रियल कॅव्हिटी इट्स अ क्लोज कॅव्हिटी. सो जेव्हा आपण सोडतोय त्याच्यानंतर ती बंद होते. सो तुम्ही हल्लात, उड्या मारलात म्हणून तो एम्ब्रिओ जो आहे तो इकडे तिकडे पळत नाही, त्याला पाय नसतात. सो इट्स अ व्हेरी डेलिकेट एम्ब्रिओ. आता इथे खूप महत्त्वाचं आहे की फक्त जिना चढला म्हणून सक्सेस रेट नाही असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही आणि त्याच्यात काहीही तथ्य नाही. जसं की मी एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर 10 ते 15 मिनटं फक्त पेशंटला बेडवरती झोपायला सांगतो आम्ही. त्याच्यानंतर ते त्यांच्या रुटीन ऑफिस वर्क साठी सुद्धा जाऊ शकतात. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची इथे की तुम्ही जॉब सोडायची गरज नाही, तुम्ही काम करू शकता, तुमचं रुटीन डे टू डे ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. बेड रेस्टची गरज आहे का. इथे मला काय वाटतंय किंवा पेशंटला काय वाटतंय, रिलेटिव्सना काय वाटतंय, याच्यापेक्षा इव्हिडन्स किंवा स्टडीज ज्या झालेल्या आहेत, गेली 44-45 वर्षापूर्वी IVF आलेलं आहे. सो ज्या काही अभ्यासाअंती काय निष्कर्ष आहे याच्याविषयी आपण बोलूयात. की स्टडीज असं सांगतात की जर बेड रेस्ट पेशंटला कंप्लीट जर दिली तर रक्तपुरवठा आहे तो स्टॅग्नंट होतो, तो गर्भाशयाचा जो रक्तपुरवठा आहे तो कमी होतो आणि जो सक्सेस रेट आहे म्हणजे प्रेग्नन्सी अचीव करण्याचा जो रेट आहे तो कमी होतो, तो वाढत नाही. रादर तेवढा न राहता त्या स्टडीजमध्ये असं दिसून आलेलं आहे की ज्या पेशंट्स बेड रेस्ट घेतात त्यांच्यामध्ये सक्सेस रेट हा कमी होतोय. सो बेड रेस्ट अजिबात गरजेची नाही. डेफिनेटली तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर एखादा पेशंट हाय रिस्क असतील की जसं की हायपरटेन्शन आहे म्हणजे BPचा त्रास आहे किंवा काही नोन फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये बेड रेस्ट आवश्यक आहे, त्या पेशंट्समध्ये नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मात्र बेड रेस्टची आवश्यकता असेल. पण रुटीन IVFमध्ये अजिबात बेड रेस्टची गरज नाही. इनफॅक्ट स्टडीज असं शोज करतात की
बेड रेस्टमुळे सक्सेस रेट कमी होतो. सो मी नेहमीच पेशंटना सांगते की 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही उठून वॉशरूमला, कारण ट्रान्सफर करताना ब्लॅडर फुल केलं जातं, सो वॉशरूमला जाऊन येऊन तुम्ही तुमच्या जॉबवरती जाऊ शकता, तुमचं रुटीन जे काही काम आहे ते तुम्ही करू शकता. दगदग करायची नाही आहे, स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, तुम्हाला खूप शांत राहायचं आहे, अजिबात कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, हे मात्र इथे मी नमूद करेन. दगदग नाही करायचे, ओझ्याची कामं खूप पळपळ करून नाही करायचे. सो डेफिनेटली हेक्टिक वर्क्स नाही करायचे. एक्झरसाइजबद्दल सुद्धा इथे मी सेम सांगेन, रुटीन तुमचा जो एक्झरसाइज आहे तो करू शकता. कार्डियक एक्झरसाइज, एरोबिक्स तुम्हाला टाळायचे आहेत. सो दगदग नाही करायची आहे. तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो की आहाराचं नियोजन. म्हणजे सासू किंवा आई मला नेहमी विचारते की मॅडम आता तिला खायला काय घालू. मग मी नेहमी हेच सांगते की जे रुटीन आहे ते सुरू राहू दे. काही पेशंट्समध्ये फक्त प्रोजेस्ट्रॉनच्या हार्मोन्समुळे आतडी जी आहे ती थोडी संथ पडतात आणि मग त्याच्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटणं, पचनाला काही इश्यूज असणं असं वाटतं. तर अशांमध्ये हलका आहार आपण घेऊ शकतो, तिखट तेलकट आपण टाळू शकतो. पण अदरवाईज कोणतंही पथ्य अजिबात IVF केलं म्हणून येत नाही, हे मी इथे वारंवार नमूद करते. कारण इनफॅक्ट IVF नंतर हाय प्रोटीन डाएट घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही पेशंट्समध्ये OHSS म्हणजे हायपर स्टिम्युलेशनची जी रिस्क असते, तर ते जर झालं, म्हणजे खूप सारी बीजं जर तयार झाली तर त्यांच्यामध्ये पोटामध्ये पाणी होणं असं खूप क्वचित होतं. अगदी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट हे कॉम्प्लिकेशन्स आहेत आजकाल. तर त्यांच्यामध्ये हाय प्रोटीन डाएटचा सल्ला दिला जातो, तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता इथे शेवटचा मुद्दा येतो की महत्त्वाचं खूप म्हणजे इन्फेक्शन्स टाळायचे. म्हणजे गर्दी डेफिनेटली टाळू शकता तुम्ही. जर गर्दीत जाताय तर मास्क यूज करा. त्याचं कारण असं आहे की कोणतंही इन्फेक्शन आपल्याला IVF सक्सेस रेटला थोडंसं मारक ठरणार आहे. त्याच्यामुळे इन्फेक्शन, मग ते सर्दी खोकला असो, लघवीचं इन्फेक्शन असो, जर ते असेल तर लगेचच्या लगेच त्याच्याकडे लक्ष होऊच देऊ नये म्हणून काळजी घ्या. पाण्याचं प्रमाण भरपूर असू दे. पण जर चुकून झालं तर लगेच डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेणं गरजेचं ठरतं. सो बोनस टिप माझी अशी राहील, IVF केलंय म्हणून तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही चेंजेस करू नका. आनंदी राहा, स्ट्रेस फ्री राहा. कारण IVF मध्ये प्रेग्नन्सी राहते. मातृत्वाचा आनंद देणं आणि आनंद घेणं ही गोष्ट जी आहे ती नैसर्गिक आहे आणि ती तशीच राहू द्या. याबद्दलच्या तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न पाठवू शकता. तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. धन्यवाद.